शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यातून दोन पक्षांमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आलेला आहे। तर दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये दिसणारा हा संघर्ष केवळ दिखावा असल्याचा आरोप विरोधक करत आहेत। बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केला, जेलमध्ये गेले, मारामारी केला, बरं सगळं झालं। आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं धारिष्ट केलं तर खारेपाटण सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील। मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्यानंतर सिंधुदुर्गातील भाजप आक्रमक झाली। आधीच सिंधुदुर्गात सत्ताधारी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू आहे। दोन्ही पक्ष संघटन वाढीसाठी कामाला लागले। त्यातील राणे बंधूंमध्येही जोरदार स्पर्धा असल्याचं गेल्या काही दिवसात त्यांच्या सोशल मीडियामधून झालेल्या संवादात दिसून आलं। दोन्ही पक्षांकडून संघटना वाढीसाठी मेळावे आणि प्रवेशाचे सोहळे सुरू आहेत। अशाच एका मेळाव्यात 2 दिवसापूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी राणेंबाबत वक्तव्य केलं आणि ते त्यांच्यावरच बूमरँग झालं आणि त्यातून त्यांना काही तासांतच माफी मागावी लागली। चुकून झालेला शब्द आहे, त्याबद्दल आम्ही सांगितलं की त्यात असं बोलण्याचं काय आमचं इंटेन्शन नव्हतं आणि जे काय चुकून झालं होतं त्यात आम्ही सांगितलं त्यांना, पण शब्द गेला आमचा, बाकी दुसरं काय नाही। गोगावले बोलू नये ते बोलून गेले आणि भाजपमधून ही तीव्र प्रतिक्रिया उमटली। गोगावलेंनी माफी मागितली खरी, पण पुन्हा असं वक्तव्य केलं तर त्यांचा जिल्ह्याच्या सीमेवरच बंदोबस्त करण्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला। गोगावलेला मला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं किंवा कुठेही राहून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये। तुमची राजकीय कारकीर्द आम्हाला सगळ्यांना माहीत आहे। आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं धारिष्ट केलं तर खारेपाटण सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील किंवा विमानाने आले तर बांधा सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील। दरम्यान दोन सत्ताधारी पक्षातील हा संघर्ष म्हणजे केवळ दिखावा आहे असा आरोप विरोधकांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधलाय। या वक्तव्यावर प्रतिक्रिया आल्यानंतर ही सारासोर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। खरं तर या जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष हे राणेच चालवत आहेत आणि त्यामुळे युतीमध्ये धुसफूस असण्यापेक्षा हा एकच पक्ष आहे आणि त्याचं नेतृत्व राणे करतायत। त्यामुळे कुठलीही धुसफूस होणार नाही, फक्त ही दाखवण्यासाठी धुसफूस आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांचीच ताकद आहे। जिल्ह्यातील 3 पैकी 2 आमदार शिवसेनेचे आणि 1 आमदार आणि 1 खासदार भाजपचे आहेत। सावंतवाडी आणि कुडाळमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर आणि निलेश राणे आमदार आहेत, तर कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि जिल्ह्याचे खासदार भाजपचे नारायण राणे आहेत। थोडक्यात 4 पैकी 3 लोकप्रतिनिधी राणेंच्या एका कुटुंबातील आहेत। त्यामुळे शिवसेना आणि भाजप वाढीसाठी दोन्ही राणे बंधूंमध्ये स्पर्धा असल्याचं दिसतंय। आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ही याच जिल्ह्यातील आहेत। त्यांचा आणि एकनाथ शिंदेंचा राजकीय संघर्ष पाहता ते सुद्धा सिंधुदुर्गात भाजप वाढीसाठी जोरदार प्रयत्न करतील। त्यामुळे तळकोकणात पुढच्या काळात या 2 सत्ताधारी पक्षात वर्चस्वाची लढाई होणार हे नक्की। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। बातमी उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणामधून आहे। उत्तर महाराष्ट्रामधील 2 माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे हे भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये हे दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं समजतंय। अपूर्व हिरे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते। 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधामध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती। सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं। कुणाल पाटील जात आहेत की नाही जात आहेत, कोण जात आहे कोण नाही जात आहे त्यावर काही फरक पडणार नाही। ज्यांना वाटतं ते जाऊ द्या। पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी विनंतीसुद्धा आमची त्यांना आहे। कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये। भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत, ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही, म्हणून ती चटकीन आहे आणि ही भाजप चटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे। अरे तुमच्या धमक आहे। देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे, जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मानतात तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात?
हे धमकी दाखवून आणि लालूच दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याची एक प्रक्रिया त्यांनी जी शृंखला सुरू केलेली आहे त्याचाच दुर्दैवाने खेळ या ठिकाणी दिसतोय. कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंदराव, त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो.